इयत्ता 7वी विषय भूगोल. आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. ऋतूंची निर्मिती भाग 2 याचा थोडक्यात आपण सारांश पाहणार आहोत. या धड्यामध्ये सांगितलेलं काय आहे की ऋतू निर्मिती भाग 2 मध्ये ऋतू निर्मितीचा सारांश दिलेला आहे की या भागात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरल्यामुळे ऋतूमध्ये बदल कसे होतात याबद्दल सांगितले आहे. पृथ्वीचा अक्ष थोडा झुकलेला असल्याने वेगवेगळ्या वेळी सूर्यासमोर पृथ्वीचा भाग जास्त प्रकाश आणि उष्णता मिळवतो, ज्यामुळे ऋतू बदलतात. तसेच स्थलांतरित पक्षी आणि इतर प्राण्यांवर ऋतू बदलाचा काय परिणाम होतो याबद्दल देखील माहिती दिली. म्हणजेच ऋतू बदलल्यानंतर जे पक्षी आहेत, इतर जे घटक आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यावर ते काय परिणाम होतो त्या ऋतू बदलामुळे याचा अभ्यास दिलेला. आता विस्तारित हा भाग ऋतू निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. विशेषतः पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे होणारे बदल. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या वेळी सूर्यासमोर पृथ्वीचे वेगवेगळे भाग येतात. जेव्हा एखादा भाग सूर्यासमोर जास्त वेळ असतो तेव्हा तिथे उन्हाळा असतो आणि जेव्हा कमी वेळ असतो तेव्हा हिवाळा असतो. बघा, जेव्हा एखादा भाग जो आहे पृथ्वीचे जे वेगवेगळे भाग येतात, जेव्हा एखादा भाग सूर्याच्या समोर जास्त वेळ असेल तर तेव्हा काय असतो? उन्हाळा असतो. आणि कमी वेळ जर असेल तर तेव्हा काय असतो? हिवाळा. म्हणजे 2 ऋतू बघा, हिवाळा, उन्हाळा. या बदलामुळे फक्त ऋतूच बदलत नाही तर स्थलांतरित पक्षी आणि इतर प्राण्यांच्या जीवनशैलीमध्ये परिणाम होतो. उदाहरणार्थ, काही पक्षी उत्तर ध्रुवीय प्रदेशातून भारतात येतात आणि उन्हाळा संपल्यावर पुन्हा आपापल्या मूळ ठिकाणी परत जातात. या भागातील माहितीचा उपयोग करून विद्यार्थी ऋतू बदलांच्या नैसर्गिक चक्रांचा अभ्यास करू शकतात. बघा, ऋतूंमध्ये बदल झाल्यानंतर काय होतं की उत्तर ध्रुवीय प्रदेशातून काही पक्षी काय करतात? भारतामध्ये येतात आणि उन्हाळा संपला की पुन्हा त्यांनी त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन राहतात. अशा प्रकारे नैसर्गिक ऋतू कसे बदलतात त्याचा परिणाम प्राण्यांवर कसा होतो ते सांगितले. प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो? तर पृथ्वीला सूर्याभोवती जर फिरायचं असेल तर 365 दिवस लागतात. पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना कोणता आकार मिळतो? आकार कोणता असतो जेव्हा ती फिरत असते? तर वर्तुळाकार नसते तर लंब वर्तुळाकार असतो. आयताकृती नसते, त्रिकोणी तर नसते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब, पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना आकार जो असतो तिचा तर तो असतो लंब वर्तुळाकार. पुढचा प्रश्न बघूया. विषुववृत्तावर ऋतूंचा प्रभाव कमी जाणवण्याचं कारण काय आहे? तर सूर्याची उष्णता, पृथ्वीचा आस, ऋतूंची निर्मिती का सूर्याची किरणे? तर विषुववृत्तावर ऋतूंचा प्रभाव कमी जाणवण्याचं कारण आहे सूर्याची किरणे म्हणजेच उष्णता. सूर्याची उष्णता वेगळा आहे, पृथ्वीचा आस वेगळा आहे आणि ऋतूंची निर्मिती वेगळा. आणि द ऑप्शन जे आहे सूर्याची किरणे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. संपत स्थितीत पृथ्वीवरील दिनमान आणि रात्रमान कसे असते? दिनमान मोठे आणि रात्रमान लहान. दिनमान लहान, रात्रमान मोठे. तिसरा, दिनमान आणि रात्रमान समानच असतं, म्हणजे दिवस पण आणि रात्र पण. कधी मोठे कधी लहान असं तर नाही. म्हणजेच संपस्थितीत पृथ्वीवरील दिनमान आणि रात्रमान कसे असते तर दोन्ही पण समानच असते. पुढचं आहे, दक्षिणायन अंटार्क्टिक वृत्ताजवळ सूर्य 24 तासापेक्षा जास्त वेळ का दिसतो? का दिसतो बरं तिथे जास्त वेळ? 24 तासापेक्षा पण जास्त वेळ तिथंच असतो का? तर पृथ्वीचा आस, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, विषुववृत्त, पृथ्वीचा परिवलन, पृथ्वीचे परिवलन. तर दक्षिणायन अंटार्क्टिकाजवळ सूर्य 24 तासापेक्षा जास्त वेळ का असतो? का दिसतो? कारण पृथ्वीचा आस असल्यामुळे तो दिसतो. पुढचा आहे धडा कृषी. कृषी म्हणजे काय? सांगा बरं.
कृषी हा महत्वाचा घटक का असतो तर बघूया आपण. कृषी हा एक महत्वाचा घटक आहे. या शेतीचे प्रकार, शेतीवर परिणाम करणारे घटक आणि भारतातील प्रमुख पिकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे कृषी या घटकामध्ये शेतीविषयी जास्त माहिती दिलेली आहे. त्यामध्ये घटक कोणते, प्रकार कोणते याविषयी सांगितलेलं आहे आणि तो का महत्वाचा घटक आहे हे आपण बघूया. तर कृषी म्हणजेच काय असते तर शेती. शेती म्हणजे काय किंवा कृषी म्हणजे काय दोन्ही प्रकारे विचारलं तरी उत्तर आपलं हे चाललंय की शेती म्हणजे जमिनीचा वापर करून पीक घेणे, प्राणी पाळणे आणि मानवासाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणे. बरोबर आहे. कृषी म्हणजे शेती म्हणजे काय तर शेती म्हणजेच त्या जमिनीमध्ये जे बी पेरलेलं असतं, जे धान्य उगवलं असतं ते धान्य घेऊन मानवाच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करणे, मानवासाठी अन्न तयार करणे, त्यानंतर पाळीव प्राणी पाळणे या सर्व घटकांचा उपयोग शेतीमध्ये होतो. म्हणून शेती हा घटक खूप महत्वाचा आहे. कृषीचे प्रकार, निर्वाह शेती म्हणजे कृषीचे प्रकार म्हणजेच काय तर शेतीचे प्रकार. शेतीलाच आपण काय म्हणतो कृषी म्हणतो. तर निर्वाह शेती कुठला प्रकार आहे निर्वाह शेती. निर्वाह शेती कशाला म्हणतात तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली जाणारी शेती म्हणजेच निर्वाह शेती. व्यावसायिक शेती बाजारात विक्रीसाठी केली जाणारी शेती. बाजारामध्ये जी विक्रीसाठी केली जाणारी जी शेती असते त्याला म्हणतात व्यावसायिक म्हणजेच व्यवसाय केला जातो ना तर शेतीचा म्हणजेच व्यावसायिक शेती. पुढचा आहे वृक्षारोपण शेती. विशिष्ट प्रकारची झाडे जसे की चहा, कॉफी, रबर इत्यादींची लागवड करणे म्हणजेच वृक्षारोपण शेती. त्याच्यामध्ये चहा, कॉफी आणि रबर. शेतीवर परिणाम करणारे घटक. आता कोणते घटक आहेत की ज्यामुळे शेतीवरती परिणाम होतो तर हवामानामध्ये तापमान, पर्जन्यमान आणि हवामानामधील बदल म्हणजे हे तीन घटक बघा. तापमान, पर्जन्यमान आणि हवामानामधील बदल हे कशामध्ये येतात हवामान. म्हणजे हवामान हे काय झालं शेतीवरती परिणाम करणारं घटक झालं. पुढचा आहे माती. जमिनीचा प्रकार आणि सुपीकता. जर जमीन चांगली असेल तर पीक चांगलं येतं म्हणजेच माती ही तितकीच महत्वाची आहे. भूगोल. जमिनीचा उतार, पाण्याची उपलब्धता. बघा पाणी पण महत्वाचं आहे. पाणी, माती, हवामान. तर भारतातील प्रमुख पिके कोणकोणती आहेत बघा. धान्य पीक गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. पिकं पिके ऊस, कापूस, तेलबिया. त्यानंतर फळबागा कोणत्या आहेत बरं आंबा, द्राक्षे आणि संत्री. हे कुठले आहेत बरं हे सगळे भारतामधील प्रमुख पिके म्हणजे ही मुख्य पिके आहेत. धान्यांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. पिकेमध्ये ऊस, कापूस, तेलबिया आणि फळबागा म्हणजे जी फळं आहेत त्यामध्ये आंबा, द्राक्षे आणि संत्री. ही सगळी जी आहे ही भारतातील आहे. शेतीमध्ये जलसिंचनाचे महत्व. का महत्वाचं आहे बरं जलसिंचन शेतीसाठी तर भारतासारख्या देशात जिथे पावसाचे प्रमाण अनियमित असते बरोबर आहे. भारतासारख्या देशांमध्ये आपला जो देश आहे त्या देशांमध्ये पावसाचं प्रमाण तर फिक्स असतं का नाही. कधीही येतो कधीही जातो म्हणजे अनियमित असतो. जिथे जलसिंचन खूप महत्वाचे आहे कारण पाणी नसेल तर शेती होत नाही. योग्य सिंचनामुळे पिकांचे चांगले उत्पादन होते बरोबर. योग्य सिंचन जर केलं पिकाला तर पीक पण चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतं. त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि पैसेही चांगले मिळतात. खालीलपैकी कोणत्या पिकाला धान्याचे भांडार म्हणतात. कोणत्या पिकाला म्हणतात धान्याचे भांडार म्हणतात गहू, तांदूळ, ज्वारी का बाजरी. तर कोणत्या पिकाला धान्याचे भांडार म्हणतात तर गहू या पिकाला काय म्हणतात धान्याचं भांडार म्हणतात. खालीलपैकी कोणत्या खताचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करतात. कोणत्या खताचा उपयोग करतात की ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते तर रासायनिक खत, सेंद्रिय खत का दोन्ही का कोणतेच नाही. तर खतांचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी क ऑप्शन म्हणजेच दोन्ही रासायनिक खत आणि सेंद्रिय खत या दोन्हीचा सुद्धा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे कोणत्या ऋतूत
जास्त करून खरीप पिके घेतली जातात. तर कोणत्या ऋतूमध्ये जास्त करून खरीप पिके घेतली जातात? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा का वसंत ऋतू? तर पावसाळा यामध्ये खरीप पिके घेतली जातात. बघा, पावसाळ्यामध्ये खरीप पीक असतं. खालीलपैकी कोणत्या पिकाला ज्वारी म्हणतात? कोणत्या पिकाला म्हणतात ज्वारी? गहू, तांदूळ, बाजरी का ज्वारी? तर ज्वारी. ज्वारीला ज्वारीच म्हणतात. ज्वारीला काय वेगळं म्हणतात का? नाही. कोणत्या वनस्पतीला कपाशी म्हणतात? कापूस, ऊस, हरभरा का मका? तर कपाशी कोणत्या वनस्पतीला म्हणतात? कापूसला काय म्हणतात? कपाशी. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे आहे प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकाला पायरी असे म्हणतात? बघा नाव किती वेगवेगळे पिकांची. तर पायरी कोणत्या पिकाला म्हणतात? गहूला म्हणतात का? तांदूळला म्हणतात का? ज्वारी का मका? तर पायरी हे तांदूळ या पिकाला म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खताचा वापर केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी चांगले वातावरण निर्माण होते? तर रासायनिक खत, सेंद्रिय खत, दोन्ही का कोणतेच नाही? तर कोणत्या खताचा वापर केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी ते चांगलं आहे बरोबर? तर सेंद्रिय खत म्हणजे ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पिकाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात? बघा, ते पीक असं आहे की त्या पिकाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं. तर कोणतं पीक आहे? गहू आहे, तांदूळ आहे, कडधान्य आहे का ऊस आहे? तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणत्या पिकाला ओळखलं जातं? तर कडधान्याला म्हणतात की शेतकऱ्यांचा मित्र. पुढचा प्रश्न, कोणत्या महिन्यात रब्बी पिके घेतली जातात? बघा, जून ते जुलै, ऑक्टोबर ते नोव्हेंबर, मार्च ते एप्रिल का मे ते जून? कोणत्या महिन्यामध्ये रब्बी पीक घेतलं जातं शेतामध्ये? तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये जी शेतामध्ये पिकं घेतली जातात त्या पिकांना काय म्हणतात? रब्बी पिके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रक्रिया जमिनीची धूप थांबवण्यासाठी करतात? वृक्षारोपण, जास्त खत वापरणे, जास्त पाणी देणे, कमी पाणी देणे. बघा, जास्त खत वापरलं तर काय येईल का? नाही, जास्त नाही येणार. वृक्ष वनस्पती जे ती जळून जाईल. जास्त पाणी दिल्यावर पण ते वाढणार नाही. आपण म्हणतो जरा लवकर 4 दिवसात 5 दिवसात ते झाड वाढलं पाहिजे, जरा पाणी रोज देऊ, सकाळ दुपार संध्याकाळ, अजून 2-3 टाइम देऊ. होईल का? तसं नाही. त्याच्यामुळे काय परिणाम होईल? पाणी कमी दिलं तरी पण परिणाम होतो. म्हणजेच वृक्षारोपण ही जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुढचं उदाहरण आहे मानवी वस्ती. बघा, आपण जिथे राहतो ती जगली मानवी वस्ती. मानवी वस्ती हा एक महत्त्वाचा घटक आहे. जसं शेती म्हणजे कृषी महत्त्वाचा घटक आहे, तसंच मानवी वस्ती हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी वस्ती म्हणजे जिथे लोक राहतात त्या वस्तीला मानवी वस्ती म्हणतात. ज्यांची घरे, खेडी, शहरे आणि इतर ठिकाणी जिथे मानवी जीवन अस्तित्वात आहे. आणि मानवी वस्तींचे ग्रामीण आणि शहरी असे 2 मुख्य प्रकार आहेत. ग्रामीण वस्तींमध्ये शेती, मासेमारी किंवा नैसर्गिक संसाधनांवर आधारित जीवनशैली असते, तर शहरी वस्तीमध्ये उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रांवर अधिक भर दिला जातो. बरोबर आहे. मानवी वस्ती कुठे असते? शहरामध्ये असते, ग्रामीण भागामध्ये असते. कारण ग्रामीण भाग म्हणजे खेडेगाव, त्या खेड्यामध्ये पण मानवी वस्ती दिसून येते कारण माणसं तिथे राहतात. शहरी भाग म्हणजे शहरी भागामध्ये देखील मानवी वस्ती आहे आणि दोन्हीकडे व्यवसाय वेगवेगळे आहेत. खेडेगावामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असतो, मासेमारी तिथे केली जातात. बरोबर, त्याच्यामुळे तोही घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि शहरी भागामध्ये कुठले व्यवसाय असतात? तर उद्योग असतात. बरोबर, सेवा क्षेत्र असतात, यावर भर जास्त दिलेला असतो. म्हणजे या सगळ्या ठिकाणी काय असते? मानव असतात, मानवी वस्ती असते. मानवी वस्तीचे घटक घरे. मानवी वस्तीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे घरे. कारण माणूस कुठं राहतो? घरामध्येच राहतो. घरांमध्ये लोक राहतात, विश्रांती घेतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात. बघा, दिवसभर प्रत्येक जण वेगवेगळ्या कामात, शाळेत जे काय असेल ते करून शेवटी संध्याकाळी
एकत्र एका कुटुंबात म्हणजे घरीच येतात, तेव्हाच माणूस काय करतो, तेव्हा विश्रांती घेतो, रिलॅक्स होतो, शांत होतो आणि कुटुंबातील इतर जे सदस्य असतात संध्याकाळीच एकत्र भेटतात, त्यांना वेळ देता येतो. रस्ते वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी आवश्यक आहे, बरोबर. रस्ते जर असेल तरच आपली वाहतूक काय होते, सोयीस्कर होते. एखाद्या गावाला जायचं, आपल्याला जर रस्ता माहिती नसेल तर आपण कमी वेळेमध्ये जाऊ शकतो का तिथे? नाही. जर आपल्याला रस्ता माहिती असेल तर आपण कमी वेळेमध्ये लवकर पोहोचेल. म्हणजे वाहतुकीसाठी रस्ता हा महत्वाचा आहे. पुढचं आहे पाण्याची व्यवस्था. पिण्यासाठी आणि इतर कामासाठी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे, बरोबर. कोणतंही काम करायचं असेल, घरातील कुठलंही काम, त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? पाणी. पाणी असेल तरच आपण घरातली सगळी कामं करू शकतो. स्वयंपाक, कपडे, भांडे, आंघोळ, सर्व घरगुती, गाड्या धुणे, सगळे कशावर अवलंबून आहे? पाण्यामध्ये. म्हणजे पाणी किती महत्वाचे बघ. वीज ही मानवी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. बघा काय शब्द वापरलाय, अविभाज्य भाग. का म्हटले? कारण वीज जर लाईटच नसेल तर मोठे उद्योग होतील का? नाही. तर तिथं लाईट खूप महत्वाची आहे, वीज महत्वाची. शिक्षण आणि आरोग्य सुविधा. शिक्षण आणि आरोग्य सुविधा मानवी वस्तीच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत. शिक्षण आणि आरोग्य सुविधा. आरोग्य म्हणजे दवाखाना, शिक्षण म्हणजे शाळा, कॉलेज, ते महत्वाचं आहे. कारण तेच जर नसेल तर उपयोग काय? मनोरंजन आणि क्रीडा. मनोरंजन आणि क्रीडा सुविधांमुळे लोकांचे जीवन अधिक आनंदी आणि आरोग्यदायी होते. बघा, मनोरंजन असेल तर छान वाटतं जीवन जगायला, बरोबर. नुसतं रोज उठायचं, तेच काम करायचं, कंटाळा येतो, नको वाटतं जीवन जगायला. मनोरंजन असेल, क्रीडा म्हणजे खेळ वगैरे असेल तर छान वाटतं. मानवी वस्तींचे प्रकार. ग्रामीण वस्ती. बघा, मानवी वस्तींचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे ग्रामीण वस्ती. खेड्यांमध्ये आणि लहान वस्त्यांमध्ये आढळते. खेडेगावामध्येच आणि लहान लहान जिथे वस्ती असते तिथंच ग्रामीण वस्ती दिसून येते. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित जीवनशैली. उदाहरणार्थ तिथे ग्रामीण भागामध्ये शेती, मासेमारी जास्त असते, शेती जास्त करतात लोक. कमी लोकसंख्या, उदाहरणार्थ खेडेगाव. कारण शहरी भागात जास्त लोक असतात, लोकसंख्या जास्त असते. ग्रामीण भागामध्ये कमी लोकसंख्या, कमी लोक असतात. आता दुसरा प्रकार आहे वस्तींचा, मानवी वस्तींचा. तो आहे शहरी वस्ती. शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये आढळते. उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रांवर आधारित जीवनशैली. शहरी वस्तीमध्ये म्हणजे शहरी लोकांचं कशावरती असतं जीवनशैली? की उद्योग आणि व्यापार, सेवा क्षेत्र. आणि तिथे लोकसंख्या कमी असते का? शहरामध्ये नाही, लोकसंख्या किती असते? जास्त असते. उदाहरणार्थ पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त आहे. कारण पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये लोक खेड्यातून शहराकडे येतात उद्योगधंदे करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, शिक्षणासाठी. म्हणून मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त दिसून येते. मानवी वस्तींचा विकास अनेक घटकांवर अवलंबून असतो. कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर नैसर्गिक साधन संपत्ती, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, खनिजे इत्यादी. हे 3 घटक. भूभाग, सपाट जमीन, डोंगराळ प्रदेश इत्यादी. त्यानंतर आहे हवामान. हवामानामध्ये थंड, उष्ण, समशीतोष्ण इत्यादी. म्हणजे हवामानामध्ये 3 घटक आहेत, थंड, उष्ण, समशीतोष्ण. तंत्रज्ञान, दळणवळण, बांधकाम इत्यादी. पुढचा आहे सामाजिक आणि आर्थिक घटक. लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक घटक म्हणजे कोणता आहे? शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. भारतातील मानवी वस्ती. भारतात ग्रामीण आणि शहरी वस्त्यांचे विविध प्रकार आढळतात. खेडी, शहरे, महानगरे इत्यादी. भारतातील मानवी वस्तीचा विकास नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकावर अवलंबून आहे. बघा, भारतातील मानवी वस्तीचा विकास कोणत्या घटकावर अवलंबून आहे असा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर लगेच आपल्याला की नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकावर अवलंबून आहे. पुढे आता ह्या मानवी वस्ती या घटकावर आधारित प्रश्न बघूया. मानवी वस्ती म्हणजे काय? फक्त घर आणि इमारती असेल तर त्याला आपण मानवी वस्ती म्हणतो का? नाही. मानवाच्या वास्तव्यासाठी तयार केलेली जागा, बरोबर, त्यालाच आपण मानवी वस्ती म्हणतो. ती
तिसरा आहे फक्त रस्ते आणि मैदान असेल तर त्याला म्हणतो का आपण मानवी वस्ती? नाही. फक्त झाड आणि डोंगर असेल तर म्हणतो का? नाही. म्हणजेच बरोबर उत्तर आहे ब, मानवाच्या वास्तव्यासाठी तयार केलेली जागा म्हणजेच मानवी वस्ती. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर. मानवी वस्तीचे मुख्य प्रकार किती किंवा कोणते? मानवी वस्तीचे मुख्य प्रकार कोणते आहेत बरं? ग्रामीण आणि शहरी, का लहान आणि मोठे, उंच आणि सखोल, का थंड आणि उष्ण? तर मानवी वस्तीचे मुख्य प्रकार आहेत ग्रामीण आणि शहरी, हे दोन प्रकार आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे ग्रामीण वस्ती प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? उद्योगधंदे, शेती आणि पशुपालन, व्यापार का वाहतूक? बघा, उद्योगधंदे असतात का ग्रामीण भागामध्ये? व्यापार असतो का? सहसा नाही. वाहतूक असते का? नाही. तर ग्रामीण भाग म्हणजेच शेती हा घटक महत्वाचा आहे. म्हणजे शेती आणि पशुपालन हे प्रामुख्याने ग्रामीण वस्तीमध्ये दिसून येतं. म्हणजेच ग्रामीण वस्ती शेती आणि पशुपालन या घटकावरती अवलंबून आहे. पुढे बघूया शहरी वस्ती कशासाठी ओळखली जाते? आता ग्रामीण वस्तीवरती आपण प्रश्न पाहिला तर शहरी वस्ती कशासाठी ओळखली जाते? तर कमी लोकसंख्या असते का शहरी भागामध्ये? नाही. जास्त उद्योगधंदे आणि सुविधा, बरोबर, जास्त उद्योगधंदे शहरी भागातच असतात. सुविधा पण शहरामध्ये जास्त असतात. फक्त शेती आहे का? नाही. शांत आणि निसर्गरम्य वातावरण असतं का? नाही. म्हणजेच जास्त उद्योगधंदे आणि सुविधा जिथे असते तिथे काय असते? शहरी वस्ती असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न मानवी वस्तीच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते? बघा, मानवी वस्तीच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत बरं? हवामान, जमीन, पाणी. बरोबर आहे. हवामान पाहिजे, जमीन पाहिजे, पाणी पाहिजे. त्यानंतर फक्त हवामान असेल तर चालेल का? फक्त जमीन पाहिजे का? आणि फक्तच पाणी पाहिजे का? नाही. तर ते तिन्ही घटक आवश्यक आहे मानवी वस्तीला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती विरळ असते? बघा, कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती विरळ असते बरं? सपाट मैदानी प्रदेशात असते का? उंच डोंगर आणि वाळवंटी प्रदेशात, नद्यांच्या काठी, घनदाट जंगल असेल तिथं असते का? तर कोणत्या ठिकाणी मानवी वस्ती विरळ असते? तर उंच डोंगर आणि वाळवंटी जिथे प्रदेश असेल तिथे मानवी वस्ती कशी असते? विरळ असते. पुढचं धडा आहे समुच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे. बघा, 11वा धडा आहे. समुच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे यांचा इयत्ता 7वीच्या भूगोलातील अभ्यास जमिनीच्या उंचीतील फरक आणि विविध भूरूपे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. समुच्च रेषा, नकाशा समान उंची असलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषांच्या माध्यमातून जमिनीचा आकार दर्शवतो. यामुळे डोंगर, दऱ्या, पठारे इत्यादी भूरूपे नकाशावर अवलंबून ओळखता येतात. बघा, नकाशावरतीच ओळखता येतं आपल्याला की डोंगर, दरी, पर्वत, पठारे. समुच्च रेषा म्हणजे नकाशावर काढलेली अशी रेषा जी समान उंची असलेल्या ठिकाणांना जोडते. बघा, नकाशा जो असतो त्या नकाशावर जी रेषा असते ती समान एकसारख्या लेवलची, एकसारख्या उंचीची, हाईटची असते आणि ती जोडलेली असते त्या ठिकाणांना. त्यांना म्हणतात समुच्च रेषा. उदाहरणार्थ, जर तुम्ही 100 मीटर उंचीवर असलेल्या बिंदूंना जोडणारी रेषा काढली तर ती 100 मीटर समुच्च रेषा असेल, कारण उंची समान आहे. या रेषांच्या आधारे नकाशावरील भूभागाची उंची आणि आकार सहजपणे ओळखता येतो. समुच्च रेषांमधील अंतर जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. जवळजवळ असलेल्या रेषा तीव्र उतार दर्शवतात तर दूर असलेल्या रेषा मंद उतार दर्शवतात. बघा, जर जवळ रेषा असतील तर उतार कसा असतो? त्याचा तीव्र असतो. आणि दूर रेषा असेल तर उतार कसा असतो? त्याचा मंद उतार दर्शवतात. पुढे आहे भूरूपे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक रचना, जसे की डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, वाळवंटे इत्यादी. आता भूरूपेमध्ये काय येतं बघा? नैसर्गिक रचना येते, डोंगर येतं, दऱ्या, पठारे, मैदाने आणि वाळवंटे हे सगळे 5 घटक जे आहेत ते भूरूपे मध्ये येतात.
समोच्च रेषा नकाशाचा वापर करून आपण नकाशावर या भूरूपांचे स्वरूप आणि उंची सहजपणे ओळखू शकतो। उदाहरणार्थ समोच्च रेषा जर वर्तुळाकार आणि एकमेकांच्या जवळ असतील तर तिथे डोंगर किंवा टेकडी असू शकते, तर समोच्च रेषा लांब असतील तर तिथे काय असतं, मैदान किंवा पठार असू शकतं। बघा, एकमेकांच्या जर जवळ असेल तर डोंगर किंवा टेकडी असू शकतं असं सांगितलंय, आणि समोच्च रेषा लांब असतील तर तिथे काय असतं, मैदान किंवा पठार असू शकतं। समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे यांचा उपयोग। आता समोच्च रेषा नकाशे आणि भूरूपे यांचा उपयोग कशासाठी केला जातो, का वापरला जातो, काय आहे याचा उपयोग? समोच्च रेषा नकाशांचा उपयोग विविध ठिकाणी केला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो त्याचा वापर उपयोग, जसे की नकाशा वाचन, बांधकाम, भूगर्भशास्त्र आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास या सगळ्या ठिकाणी काय केला जातो, उपयोग केला जातो समोच्च रेषा आणि भूरूपे। समोच्च रेषा नकाशाच्या आधारे आपण जमिनीचा उतार, उंची आणि इतर भौगोलिक माहिती मिळवू शकतो, ज्यामुळे आपल्याला जमिनीचा वापर आणि नियोजन करण्यासाठी मदत मिळते। या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला काय मिळतं, तर जमिनीचा वापर आणि नियोजन करण्यासाठी आपल्याला या सगळ्या घटकांची काय होते, मदत होते। उदाहरणार्थ नकाशात एखाद्या ठिकाणी रस्ता बांधायचा असेल तर समोच्च रेषा नकाशा पाहून योग्य जागा निवडता येते, जेणेकरून रस्ता कमी उताराचा आणि सोपा होईल। आता या घटकावर आधारित प्रश्न पाहूया। समोच्च रेषा म्हणजे काय, कशाला म्हणतात समोच्च रेषा? तर समान उंचीचे बिंदू जोडणारी रेषा, बरोबर। समुद्राची पातळी नाहीच येणार, पर्वताची उंची नाही येणार, नदीची खोली नाहीच येणार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए समान उंचीचे बिंदू जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतात, समोच्च रेषा। पुढचा आहे समोच्च नकाशा करणे कशासाठी वापरतात, कशासाठी उपयोग करतात समोच्च नकाशाचा, काय म्हणून करतात? तर जमिनीची उंची दर्शवण्यासाठी, तापमान दर्शवण्यासाठी, पर्जन्याचे प्रमाण दर्शवण्यासाठी, लोकसंख्या दर्शवण्यासाठी। तर समोच्च नकाशा कशासाठी वापरला जातो, तर जमिनीची उंची दर्शवण्यासाठी, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न आहे समोच्च रेषांच्या दरम्यानचे अंतर काय दर्शवतात? तर जमिनीचा उतार, तापमान, पर्जन्यमान का हवेचा दाब। तर समोच्च रेषांच्या दरम्यानचे अंतर काय दर्शवते, तर जमिनीचा उतार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए। पुढे आहे पर्वत, पठार आणि मैदानी हे प्रमुख भूस्वरूपाचे प्रकार आहेत, खालीलपैकी कोणते भूस्वरूप आहे? डोंगर, दरी, खडक का सरोवर? कोणता आहे बरं भूस्वरूपाचा प्रकार, तर डोंगर, ऑप्शन क्रमांक ए। समोच्च नकाशावर दोन समोच्च रेषा जवळ असेल तर याचा अर्थ काय होतो? जर ती रेषा जवळ असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तीव्र उतार, सपाट जमीन, कमी उतार का पाण्याची पातळी? तर ऑप्शन क्रमांक ए बरोबर उत्तर आहे तीव्र उतार। पुढचा आहे समोच्च रेषा नकाशाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कामासाठी होतो? रस्ते बांधणे, धरण बांधणीसाठी, जल व्यवस्थापन का यापैकी सर्व? बरोबर आहे, या सगळ्यांसाठी आपल्याला काय वापरावा लागतो? समोच्च नकाशा, समोच्च रेषेचा नकाशा, म्हणजेच यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे। अशा प्रकारे इथे हा धडा संपलेला आहे।